तसं तर महिन्याचा किराणा भरला ना की बाहेर जावंच लागत नाही, पण आज एक दोन अशा वस्तू घ्यायच्या होत्या ना, थोड्याशा युनिक होत्या आणि त्या मॉलमध्येच मिळणार होत्या, म्हणून मग घराजवळच्या ह्या मॉलमध्ये मी आले. आम्ही ना सुपर बाजारमध्ये किराणा भरत असतो, त्यामुळे ह्या मॉलमधलं जास्त काही माहीत नव्हतं. विचारून मग मग ह्या वस्तू मी घेतल्या. आणि मुलं सोबत असली ना, एक दोन वस्तूंच्या जास्त वस्तू होऊन जातात, म्हणजे वस्तू वाढतच राहतात. आणि बाहेर आलीच आहे म्हटलं तर मग चला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंगसुद्धा करून घ्यावीत. बरेच दिवस थ्रेडिंगसुद्धा केले नव्हते. बाहेर जायच्या आधी आळूची पानं ही धुवून ठेवली होती वड्या बनवण्यासाठी. आता फक्त बेटर बनवायचं होतं आणि बेटर बनवायला घेतलं, पण एक्साइटमेंटमध्ये ना माझ्याकडून मीठ जरा जास्तच पडलं. आता बेटर तयार केलं आणि हे बॅलेन्स करण्यासाठी मी यामध्ये पुन्हा बेसन पीठ ॲड केलं आणि हे मिक्स करताना माझ्याकडून पाणी जास्त पडलं आणि आळूच्या वडीसाठी लागणारी जी बेसनाची कन्सिस्टन्सी आहे ना, तीच पातळ होऊन गेली. आणि मग आता हे बॅलेन्स करता करता मग म्हटलं की खूपच उशीर होईल आणि याच्यातच कसं तरी ॲडजस्ट करावं म्हटलं. आता ह्या आळूच्या वड्या बनवताना मला किती प्रॉब्लेम्स आले असतील हे तुम्हाला तर कळलंच असेल. जसं तसं ह्या 3 आळूच्या वड्या बनवून घेतल्या आणि राहिलेल्या पिठाचे मग मिरची भजी बनवायचे ठरवले.